अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभ अनघा दत्त महाराज की जय। सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय। सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय। हरि ओम तत्सत। माँ नर्मदा मैया की जय। माँ नर्मदा मैया की जय। माँ नर्मदा मैया की जय। आज आपण परत एक सद्गुरुनाथ भक्तराज महाराजांच्या भजनाचा थोडं विवेचन बघणार आहोत। एक तुझे नाम शास्त्रांचा आधार। एक तुझे नाम शास्त्रांचा आधार। वेदांच्या जे पार तत्व तुझे। वेदांच्या जे पार तत्व तुझे। एक तुझे नाम शास्त्रांचा आधार। एक तुझे नाम शास्त्रांचा आधार। सगुण निर्गुण भेदाभेद कर्म। सगुण निर्गुण भेदाभेद कर्म। तेच खरे वर्म नव्हे तुझे। तेच खरे वर्म नव्हे तुझे। एक तुझे नाम शास्त्रांचा आधार। एक तुझे नाम शास्त्रांचा आधार। एकच नाम। शेवटी आपण म्हणतो, मागच्या वेळेस भजनामध्ये सांगितलं होतं की आपण सगळं माझं माझं करत बसतो, आपल्याबरोबर काहीच येणार नाही। एक आपल्याबरोबर काय येणार आहे? फक्त एक तुझे नाम। आणि ते शास्त्रांनी आधार दिलेलं आहे की तेच तुझ्याबरोबर येणार आहे। तू रात्रंदिवस जपाजप, आपण याला अजपाजप म्हणतो, उठता बसता झोपता खाता पिता असं काही नाही आहे। नामाला कोणतं ठिकाण नाही आहे, वेळ नाही आहे। तुम्हाला ज्या वेळेस जेव्हा सुचेल तेव्हा, अगदी झोपल्या सुद्धा झोप लागत नाही तोपर्यंत जरी तुम्ही नाम घेत राहिलं तर पुढे आपल्याला झोप लागल्यानंतर ते नाम घेण्याची जबाबदारी त्या भगवंताची असते। बघा तुम्ही, जेव्हा आपण झोपतो तेव्हा तुम्ही नाम घेत 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 झोपा, बरोबर सकाळी जाग येईल तेव्हा तुमच्या तोंडात नामच येईल। म्हणून एक तुझे नाम शास्त्रांचा आधार। वेदांच्या जे पार तत्व तुझे। गुरु हे एक तत्व आहे जे वेदांच्याही पार आहे, जे चांगल्या चांगल्यांना समजू शकलं नाही। गुरु हे तत्व आहे। हा माझा गुरु आहे, ते आम्ही त्यांचा गुरुमंत्र घेतला, आम्ही यांचाच काय म्हणतात आपल्याला त्याला हे निघाले हल्ली दीक्षापात, आम्ही दीक्षा घेतलेली आहे। ते सगळं जरी खरं असलं तरी शेवटी गुरु तत्व हे एकच आहे। ते सगळे गुरूंचे तत्व आपल्याला एका ठिकाणीच नेणार, कारण शेवटी आपल्याला काय मिळवायचं आहे हे जे तत्व आपल्याला शिकवतं ते खरं तत्व, गुरुतत्व। की मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे, परत आपल्याला हा जन्म मिळणार नाही आहे। इतके लक्ष योनी फिरून आल्यानंतर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे। आणि त्या जन्मामध्ये आपल्याला सगळ्यांनी सांगितलं आहे की तुम्ही फक्त फक्त अगदी नाम 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 नामच घेत राहा, तेच खरा तुझा आधार आहे। हे मानवा तू आता समज। एका भजनामध्ये बाबा म्हणतात, मानवा जीवन हा संग्राम,
अवघे संघर्षाचे धाम. ह्या संघर्षाचे जीवन म्हणजे एक धाम आहे. आपण सतत त्याच्यातच गुंतलेलं असतो. कोण काय म्हणतं, काय नाही, कोणी काय केलं, पण आपल्याला काय करायचं आहे, कशासाठी हा मनुष्य जन्म मिळाला आहे, हे जे तत्त्व सांगतं ते गुरुतत्व. आणि तेच आपल्याला तत्त्व पार करून नेतं. ही जीवन नौका आपली पार करून नेतं. म्हणून आपल्याला त्याच तत्त्वाला जपायचं आहे. आम्ही कशा करता आलो आहोत, कशासाठी जन्म घेतलाय, काय करायचं आहे, एवढं ज्याला कळलं त्याचा परमार्थ पार पडला म्हणून समजा. त्याची जीवन नौका पार झाली म्हणून समजा. तुम्हाला माहिती आहे, भागवतामध्ये आपण बघितलंय, आत्मदेव होते. आत्मदेवाचा ब्राह्मण खूप भक्ती करायचा, खूप. आणि त्याची जी पत्नी होती धुंदली, ती अतिशय क्रूर होती, अतिशय दृष्ट होती. आणि आत्मदेव पवित्र, धुंदली अपवित्र, सारखी कर्कश ओरडत राहायची, दृष्ट होती. पण काय, त्यांना मुलबाळ नव्हतं. आणि मुलबाळ होण्यासाठी आत्मदेव खूप नाराज होते. खूप त्यांना वाईट वाटायचं की आपल्याला पुत्र नाही. म्हणून त्यांनी काय केलं, एकदा आत्महत्या करण्यासाठी ते अरण्यात निघून गेले. फिरता फिरता एका नदीच्या किनारी ते आले आणि तेथे त्यांना एक महात्मा भेटले. आत्मदेव त्या महात्मांच्याकडे बघून गेले आणि खूप रडू लागले. त्या महात्म्याने त्यांना विचारलं की तुझं दुःखाचं कारण काय. तो म्हणला, खायला प्यायला माझ्याजवळ खूप आहे, पण माझ्या नंतर खाणारा कोणी नाही. मग काय, महात्मा म्हणाले, अरे उलट तुला संतान नाही तर तू केवढा सुखी आहे. परमेश्वराची तुझ्यावर केवढी कृपा आहे. पुत्र परिवार नसला की तुमच्याकडून उलट खूप काही त्यांना करून घ्यायचंय परमेश्वराला. तुझ्याकडं खूप काही चांगलं उलट होणार आहे. नाहीतर काय असतं की मुलगा झाला, मुलगी झाली की सून अशी म्हणाली, सासूने तेच केलं, त्यांनी असंच केलं नाही, त्यांनी आज मला अशाच बोलल्या, त्याच्यातच आपलं मनुष्य मन राहतं. म्हणून तुला मुलगा नाही, उलट हे फार चांगलं आहे. तुझ्याकडनं परमेश्वराला खूप मोठं काहीतरी कार्य करून घ्यायचं आहे, म्हणून तुला मुलगा दिला नाही. पण तरीसुद्धा त्यांच्यासाठी तुझ्या भाग्यात जर लिहिलं असेल तर तसं होईल. पुत्र तर उलट दुःखरूप आहे, तो दुःख देणाराच आहे. ईश्वर ज्या स्थितीत तुम्हाला ठेवतो त्या स्थितीमध्ये जर आपण कधी संतोषाने राहिलं तर ते खरं सुख आहे. जैसी स्थिती आहे तैशा परी तू राहे, कौतुक तू पाखे संचिताचे. म्हणूनच भक्तराज महाराजांनी पण एका वचनात म्हटलंय, भरला मायेचा बाजार, सगळा मायेचा बाजार, कोणी कोणाला ओळखेनारे, कोणी कोणाला ओळखेनारे, जीव झाला बेजार, सगळा मायेचा बाजार, भरला मायेचा बाजार. आपण समजतो पण तसं कोणीच नसतं. आता बघा, तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. एकनाथांना एकदम सुंदर चांगली सुयोग्य पत्नी मिळाली होती. ते नेहमी देव काय करायचे, उपकार मानायचे देवाचे, आणि देवाला म्हणायचे की तू मला खरोखरच सुंदर पत्नी दिली, छान पत्नी दिली, की ती सत्संग नव्हे, ती स्त्रीसंग नव्हे, तर उलट ती मला काय देते, सत्संग देते. त्याचप्रमाणे तुकाराम महाराजही म्हणतात
की त्यांना जी तुकाराम महाराजांची पत्नी होती ती कशी होती? कर्कशा. तरी ते काय म्हणतात की हे भगवान, तुम्ही मला खरोखरच चांगली पत्नी दिली. ते कशा दृष्टीने चांगली म्हणतायत की ती रात्रंदिवस माझ्या मागे असते, सारखं बोलत असते, पण ती कर्कश पत्नी दिल्यामुळे त्यांनी त्याच्यातही आनंद मानला. आणि तुकाराम महाराजांना पत्नी प्रतिकूल मिळाली तर त्यांनी आभार मानले. आणि ते काय म्हणतात की मला तुम्ही कर्कश पत्नी दिली तर मी तिच्यामध्ये गुंततच नाही, कारण ती कर्कशच आहे. मी जर ती गोड गोड बोलणारी बोलवणारी असेल तर मी तिच्यामध्येच राहिलो असतो. ती कर्कश आहे म्हणून उलट मी तिच्याकडे लक्ष देत नाही, ती माझ्या देवामध्ये येत नाही, मी माझं देवाचं करत बसतो. नरसिंह मेहतांची पत्नी वारली तर ते काय म्हणलेत नरसिंह मेहता? म्हणलेत की बुवा तू चांगलं केलं, भलू थयू भागी जंजाळ, भलू थाई भागी जंजाल, सुखे भजिषु श्री गोपाल. ती वारल्यामुळे मी काय करतो? गोपाल गोपाल भगवंताचं श्रीकृष्णाचं नाव घेत मी रात्रंदिवस बसतो. बरं झालं ती मेली तर मला आता अडथळा कोणत्याच नामस्मरणात नाही. नाम घेण्यात माझा कोणता सगळा अडथळा दूर झाला. बघा, तिघांच्या 3 पत्नी होत्या. एक संतांची पत्नी तिघी प्रतिकूल, कोणाचे अनुकूल, तर तिसऱ्याची मेलेली. पण तिघांनी पण काय काढला? चांगला अर्थ काढला की तिघांनी आपल्या परिस्थितीवर सारखेच समाधान मानले. आणि काय म्हणले की देवात त्याच्यातही देवात आपली कृपाच मानली. की एकाने म्हटलं की मला बायको तू नाही चांगली दिली तर बरं झालं, मी तिच्यात गुंतला नाही. दुसरा काय म्हणला की तू मला बायको अशी दिली की जिच्यामुळे मला सत्संग घडतो, ती चांगली पत्नी. नरसिंह मेहता काय म्हणतात? तुम्ही माझी पत्नीच नेली, ते फार बरं झालं की आता मला कोणताच अडथळा राहिला नाही, गुंतायचं कारण नाही, मी सतत परमेश्वराचा ध्यानात आणि नामात राहणार. शेवटी तुमचं जीवनाचा अर्थ आणि समाधान हे मानण्यावर आहे, तुम्ही कशात आनंद मानतात. परमेश्वराचा कोणतीही गोष्ट जो परमेश्वर करतो ती माझ्या भल्याचीच करतो, एवढा तुमचा दृढ विश्वास जर त्याच्यावर असेल की वाईटातून आपण म्हणतो की काहीतरी चांगलं घडणार असेल, जी गोष्ट घडली ती वाईट झाली नाही, तिच्यातूनही परमेश्वराला माझं काही चांगलं करायचं असेल म्हणून ही घटना माझ्या बाबतीत घडली आणि म्हणून माझ्यावरती हे दुःख परमेश्वराने दिलं, अशी जेव्हा आपण विचार करायचं आपलं होतं तर ते नाम भगवंताच्या ठिकाणी निष्ठा आणि भाव काम करून जाते. म्हणून आत्मदेवांनी म्हटलं की मला पुत्र द्या, आणि मला पुत्र द्या. तेव्हा त्या महात्मांनी सांगितलं, अरे उलट तू चांगलं आहे, तुला पुत्र नाही येत आहे, तू त्याच्यात रममाण होऊ नको. मुलगा नसला तर काय अगदी श्राद्ध पक्ष केलं तरच तुम्हाला गती मिळते किंवा तुमचा या जन्मात उद्धार होतो असं नाही. पुत्र जन्म असेल ना तर सगळ्यांनाच गती मिळाली असेल, ज्यांना ज्यांना मुलं आहेत त्यांना सद्गती मिळाली असते, ते मुक्त झाले असते, त्यांनाच प्रत्येका या जीवन मरणाच्या फेऱ्यातून चुकले असते. पण तसं तुम्ही समजू नका की माझा मुलगा माझं श्राद्ध कर्म करेल आणि माझी गती चांगली मिळेल, या माझ्या फेऱ्यातून चुकवेल. फेऱ्यातून तुम्ही सुटणार नाही. एक नामच तुम्हाला तोच शास्त्रांचा आधार आहे आणि तोच तुम्हाला या जन्मामध्ये पार करून नेणार आहे. एक तुझे नाम शास्त्रांचा आधार, तोच तुम्हाला पार करून नेणार आहे. जीवन मृत्यूच्या त्रासातून तो सोडवणार आहे. आणि जे जन्ममरणाच्या पारण्यातून जे आपल्याला सुटवतं ते फक्त नाम, आणि आपण जे करतो ते कर्म. तुम्ही जर सत्कर्म केलं आणि चांगलं कर्म जर हातून घडायला लागलं तर समजायचं की याच जन्मात आपला उद्धार होतो आहे आणि उद्धार होऊ शकतो. आणि आपला उद्धार आपणच केला पाहिजे, तो दुसरा मुलगा किंवा श्राद्ध कर्म केल्याने होणार नाही. हां, श्राद्ध कर्म केल्याने एवढं होईल की तुम्हाला
पिंड जो मातृदोष वगैरे आपण म्हणतो, पितृदोष म्हणतो, तो होणार नाही. पण त्याच्याने तुम्हाला मुक्ती मिळत नाही किंवा जीवन नौका तुमची पार होत नाही. त्याच्यासाठी नाम हेच शास्त्रांचा आधार आहे आणि तोच तुमचा उद्धार करणार आहे. म्हणून ज्ञानदेव तू कैवल्यम, मृत्यू येण्यापूर्वी ज्याला भगवंताचा साक्षात्कार होतो त्यालाच मुक्ती मिळत असते. आणि भगवंताचा साक्षात्कार होण्यासाठी नाम तुम्ही दिवस आणि रात्र घेत राहिलं तर मागचं आपण आणलेलं आपलं वाईट जे संचित आहे ते कटत जातं. आणि त्यामुळे काय होतं, संचित कटत गेलं, वाईट कर्म आपलं कटत गेलं तर काय होतं, नाम घेत गेल्याने आपलं ते कर्म कटतं आणि आपल्याला सद्गती प्राप्त होते. भलेही तुम्ही समजा या जन्मात तुम्हाला सद्गती नाही मिळाली, मुक्ती नाही मिळाली, तर या जन्मात जिथे तुम्ही येऊन पोहोचलेला आहात तर त्याच्या पुढचा जन्म तुम्हाला चांगला मिळेल आणि परत तिथून पुढे तुमची सुरुवात होत असते आणि तिथून तुमचं परत जन्म सुरू होतो. पुढचा जन्म आणखीन चांगला मिळतो आणि त्याच्यातून तुमचं काय होत जातं, उद्धार होत जातो. पण एका जन्माचं हे नाही आहे. एका जन्म करता करता जरी 2 जन्म घ्यावे लागले, 3 जन्म, तरी आपल्याला मुक्ती मिळत तोपर्यंत गुरु आपल्याबरोबर असतात, सोडत नाही. कारण गुरूंची फार मोठी जबाबदारी असते. म्हणून पहिल्यांदा गुरु करताना ते सुद्धा खूप पारखून घ्यायचे. असे कोणालाही माईकवरनं गुरुमंत्र, इथून गुरुमंत्र, काही गुरुमंत्र घेतल्यानंतर शिष्याला त्यांचे दर्शनसुद्धा होत नाहीत. माईकवरून दर्शन घेता, आता भेटणार नाही, तेव्हा भेटणार नाही. आणि गुरु हा असा पाहिजे की आपल्याला जेव्हा आपण ही जी साधना करतो किंवा नामस्मरण करतो त्याच्यातही पुष्कळ स्टेजेस आहेत, त्याच्यात पुष्कळ पायऱ्या आहेत, त्याच्यात पुष्कळ अध्यात्म इतकं सोपं नाही. भक्ती सोपी आहे. येता जाता उठता बसता आपली साधी भक्ती तुम्ही खूप केली तर भगवंत दर्शन देतो. पण मुक्त व्हायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला त्याच्यासाठी तुमच्या स्वतःच्या आत डोकवल्याशिवाय काही मिळत नाही. एकाच ठाई बसून एकाच ठिकाणी चित्त करून श्वासावर नाव घेऊन गुरुमंत्र जो मिळालेला आहे तो जिभेला चाळा लागला पाहिजे. दिवस आणि रात्र त्या भगवंताचं नाव घेतलं तर आमचे बाबा भजनामध्ये धून म्हणायचे. कोणते धून म्हणायचे बाबा भक्तराज महाराज नेहमी, भगवंता माझ्या देहाला नामाचा राहू दे गंध, भगवंता माझ्या देहाला नामाचा राहू दे गंध, नामाचा राहू दे गंध रे देवा, भजनाचा लागू दे छंद, भगवंता माझ्या देहाला नामाचा राहू दे गंध, नामाचा लागू दे छंद. या नामाचा या जिभेला सारखा चाळा लागला, छंद लागला, येत तर मरताना सुद्धा काय होतं, नाम तोंडामध्ये येतं. आणि ज्याचा शेवट करशील गोड दे घरी, संत पदाची जोड दे हरी, संत पदाची जोड दे हरी, संत पदाची जोड. म्हणून कोणते तरी जे चांगले संत आहेत त्यांच्या निदर्शनामध्ये राहून भक्ती करायला पाहिजे, नाम घेत राहायला पाहिजे. आत आपल्या स्वतःच्या आत डोकवलं पाहिजे. तुम्ही कितीही ग्रंथ वाचले, पूजा केल्या, अर्चा केल्या, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या आत डोकवत नाही तोपर्यंत काही मिळणार नाही. स्वस्वरूपाचं जेव्हा दर्शन होतं, आपल्या स्वतःच्याच मनुष्य आईच्या पोटामध्ये 9 महिने असतो तोपर्यंत तो म्हणत असतो सोहम सोहम, मी तोच आहे.
मी तोच आहे असं तो म्हणत असतो. आणि जेव्हा आईच्या पोटातून बाहेर येतो सगळ्याचा विसर पडतो आणि तो म्हणतो कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे. ते जाणण्यासाठीच मनुष्य जन्म मिळाला आहे. जो विसर पडलाय आपल्याला, आपल्याच स्वस्वरूपाचा विसर पडलाय की मी त्याचाच अंश आहे. जो परमात्मा आहे त्याचा मी अंश आहे. आणि तो अंश मी आणि तो भेदाभेद नाही आहे. तेच खरे वर्म जाण तू. ते वर्म आपल्याला जाणण्यासाठी हा मनुष्य जन्म मिळाला आहे. तेच खरे वर्म. ते वर्म जाणण्यासाठी आपल्याला हा जन्म मिळालेला आहे की एक तुझे नाम शास्त्रांचा आधार. तू शास्त्रांचा आधार घे, नामस्मरण कर, आत डोकव. जोपर्यंत तू आत डोकवत नाही तोवर तुला काही मिळणार नाही. श्वासाकडे लक्ष देता येता जाता नुसतं डोळे बंद करून बसले आणि श्वासावरती जेव्हा तुमचं नामस्मरण येतं आणि मग एक आपले जे द्वार उघडायला लागतात, चक्र ओपन व्हायला लागतात, तेव्हा जो आनंद मिळायला लागतो तो कुठल्याच गोष्टीत बाकी तुम्हाला मिळणार नाही. तो खरा आनंद जर मिळवायचा असेल, सच्चिदानंद, तेच आत्मस्वरूप, तेच स्वस्वरूप, तोच ब्रह्मानंद, तोच नित्यानंद, तोच आनंद. आणि तो आनंद मिळायला लागल्यानंतर मग मनुष्याची तो खरा आनंद मिळतो. जेव्हा आपण गुरुतत्वानुसार गुरु आपल्या तिथपर्यंत पोचवतात, त्यांचं तत्त्व जेव्हा आपल्यामध्ये पूर्ण उतरतं तेव्हा भेदाभेद कर्म नव्हे तुझे. ते भेदाभेदच विसरून जातं. द्वैत राहतच नाही. एक जीव होऊन जातो. गुरु आणि शिष्य एक जीव होतात आणि मग ती परिस्थिती येते. मग कोणती परिस्थिती दे? मनोबुद्ध अहंकार चित्तानि नाहो, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायु, चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम शिवोहम, चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम शिवोहम. मीच ते चैतन्य, मीच तो शिव आहे. ही जेव्हा जाणीव होते तेव्हाच मनुष्य ते नित्यानंद, मुक्तानंद, ब्रह्मानंद, सच्चिदानंद, तो आनंदामध्ये जेव्हा मशगूल होतो त्या सगळ्या गोष्टीत, जीवनाचं सगळ्या गोष्टी त्याला निरर्थक वाटायला लागतात. आणि त्या आनंदात, त्या मस्तीमध्ये तो जगतो. जेव्हा एक द्वार उघडायला लागतात तेव्हा. म्हणून काय करायला पाहिजे? नामस्मरण. नाम, ते नामशास्त्राचा आधार आहे. म्हणून गुरु आपल्याला नाम देतात, मंत्र देतात. तोच जपा, रात्रंदिवस चालू द्या, त्याच्यानेच आपलं कल्याण होणार आहे. मी काही खूप ज्ञानी नाही, मी तुमच्यातलीच एक बहीण आहे, तुमची लहान मोठी. जे गुरूंकडनं मला थोडंसं मिळालं आहे ते मी सांगते. मी ज्ञानी नाही, माझ्यापेक्षा ज्ञानी तुम्ही लोक आहात. त्याचा आपल्याला विसर पडला आहे. तो एक फक्त मी तुम्हाला सांगत आहे आजच्या दिनी. तो गोड म्हणून घ्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. श्रीपाद श्री वल्लभ अनघा दत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ दत्तराज महाराज की जय. सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय. हरिओम तत्सत बाबा, हरिओम तत्सत दादा. माँ नर्मदा मैया की जय. माँ नर्मदा मैया की जय.